महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। ख्वाजा नाईक नगरच्या विद्यार्थ्याचा पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा। काबडणे गावातून धनूर जवळ असलेल्या ख्वाजा नाईक नगर येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे। शाळेत पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अखेर चिमुकले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचं पाऊल उचललं। विद्यार्थी आणि पालकांनी तब्बल 3 किलोमीटर पायी चालत काबडणे ग्रामपंचायतीवर धडक दिली। जोपर्यंत शाळेला पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। आंदोलनाला 1.5 तास उलटूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्यानं पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। याबाबत पत्रकार भूषण ब्राह्मणे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अर्ध्या तास संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन समस्या सोडवण्यासाठी कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं। पाणी हे जीवन आहे, तुम्ही तर आमचे जीवनच घेऊन घेतले आहे। आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या, आमच्या शाळेत पाण्याची सोय करून द्या। आम्ही नेते शाळेत जाणार। नाव कृष्णा ठाकरे, मी कापडण्या गावामध्ये ख्वाजा नाईक नगरमध्ये राहतो। आमच्या ख्वाजा नाईक नगरमध्ये मराठी शाळा आहे। ही शाळेमध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही, म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहे। कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे। आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत, म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। म्हणून याच्या पुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही धनुरून पायी धुळ्याला जाऊ। आम्ही फक्त धनुरून कापडण्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती, तर आमची समस्या दूर करावा हाच आमची मागणी आहे। पिण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी। गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार असा सवाल पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।